श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी रवींद्र अनगळ गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सज्जनो, मागच्या आठवड्यापासून आपण अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास या संदर्भात माहिती देणारी एक नवीन मालिका चालू केली. मागच्या भागामध्ये आपण त्या महिन्याचे महत्त्व, अधिक महिना म्हणजे काय, अधिक महिन्यासंदर्भात ज्योतिषशास्त्राचे काय महत्त्व आहे, कोणती व्रतवैकल्ये करावीत, आचार विचार आहार विहार या संदर्भात काय काय नियम आहेत, कोणकोणत्या देवांचे पूजन करावे या संदर्भात आपण प्राथमिक माहिती पाहिली. आज आपण या अधिक महिन्याच्या सुरुवातीला देवतांची स्थापना कशी करायची आणि नंदादीप स्थापना कशी करायची या संदर्भात आज आपण थोडीशी पण माहिती घेऊया. सज्जनो, या वर्षी 17 तारखेला अधिक मास प्रारंभ होत आहे. तर अधिक मासाच्या सुरुवातीला देवतांची स्थापना जर कोणाला करायची असेल आणि कोणाला पारायण करत असेल किंवा अधिक मास महात्म्य किंवा विष्णू संदर्भात पूजन करायचं असेल त्या संदर्भात आज आपण माहिती पाहूया. सुरुवातीला सकाळी म्हणजे ब्राह्म मुहूर्तावरती उठून अभ्यंग स्नान करून शक्यतो देवतांचे, तुमच्या घरातल्या देवतांची पूजा करून तुमचं नित्य आन्निक काय असेल, काय नित्य उपासना असेल, संध्या उपासना वगैरे करून या पूजनाला प्रारंभ करायचा. सकाळी स्नान केल्यानंतर चांगले धोतर किंवा सोवळे परिधान करायचे, दाराबाहेर रांगोळी काढायची, आंब्याचे तोरण बांधायचे सगळीकडं, आणि ज्या ठिकाणी आपल्याला पूजन करायचे आहे त्या ठिकाणी सगळीकडे गोमूत्र प्रोक्षण करायचं. ज्या ठिकाणी आपल्याला पूजन करायचं आहे म्हणजे अशी जागा निवडायची की आता देवता स्थापन केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही त्या अधिक महिन्याचं उद्यापन करीत नाही, म्हणजे अमावस्येला किंवा अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा व्यतिपाद्योग द्वादशी या दिवशी याचं उद्यापन करतात, तोपर्यंत तो चौरंग हलवला जाणार नाही. तुमच्या नेहमीच्या जे काय रुटीनचे कामं असतात त्या कामाला अडथळा येणार नाही याप्रमाणे चौरंग स्थापन करायचा. सुरुवातीला छानपैकी जमिनीवरती रांगोळी काढायची, त्या रांगोळीवरती चौरंग ठेवायचा. चौरंगावरती छानपैकी एक रेशमी वस्त्र, सुती वस्त्र कोणत्याही रंगाचं, शक्यतो केशरी वस्त्र, निळसर रंगाचं वस्त्र, जांभळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं. त्याच्यावरती तांदूळाची एक राशी करायची, त्या राशीवरती कलश स्थापन करायचा. त्या कलशावरती ताम्हण ठेवून राधाकृष्णाची मूर्ती ठेवायची. समोरच गणपतीसाठी उजव्या बाजूला सुपारी किंवा तुमच्या घरात गणपती असेल तर गणपतीची तिथं पूजा करायची, गोड खोबऱ्याचा नैवेद्य वगैरे दाखवायचा. माग आपण षोडशोपचार पूजा ह्या प्रकरणाचे एकूण 5 भाग केलेत. अगदी तिलक धारण आचमनापासून सर्व विधी अगदी सविस्तर सांगितलेले आहेत. त्या प्रकरणात दिल्याप्रमाणे तिलक धारण करून आचमना विधी करून तुमच्या कुलदेवतेला प्रार्थना करायची, कुलदेवतेला विडे अर्पण करायचे. विडे अर्पण करताना प्रार्थना करायची, हे कुलदेवता, माझ्या यथाज्ञानाने यथा मिलित जे काही मला मिळणार आहे त्या सामर्थ्याप्रमाणे मी जे काही पूजन आजपासून मी सुरू करणार आहे पुरुषोत्तम मासाचं, त्यासाठी मला कुलदेवतेने आशीर्वाद द्यावा आणि हे पूजन माझे यशस्वी करावे म्हणून कुलदेवतेकडनं आशीर्वाद मागायचा. विडे ठेवायचे. विडे ठेवल्यानंतर मग तुम्हाला त्या षोडशोपचार पूजा प्रकरणामध्ये देश काल विचार कसा करायचा, त्याप्रमाणे त्या दिवसाचं तिथी, नक्षत्र, वार, चंद्र कोणत्या राशीत आहे, सूर्य कोणत्या राशीत आहे, गुरु कोणत्या राशीत आहे, हे त्या दिवशी मागं सांगितल्याप्रमाणे ते तुम्ही त्याचा उच्चार करायचा आणि अक्षर हातात घेऊन संकल्प करायचा. काय संकल्प करायचा मी शांतपणे सांगतो, तो तुम्ही शांतपणे एक एक शब्दांनी म्हणायचा आहे. मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां
सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य पारमार्थिक ऐश्वर्य प्राप्त्यर्थं दारिद्र्य पाप दुःख नाश पूर्वकं स्थिर लाभ कीर्ति सिद्धिद्वारा त्रयस्त्रिंशत् देवतात्मक विष्णुरूपी सहस्रांशो श्री पुरुषोत्तम प्रीति द्वारा राधा पुरुषोत्तम देवता प्रीत्यर्थम देश काल अनुसारेण यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः अद्य आरभ्य अमावस्या पर्यन्तम् अधिकमास व्रतं करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं गणपतिपूजनं प्रधानदेवता स्थापनम् अखंडदीपम स्थापनंच करिष्ये असा संकल्प करायचा। आता यामध्ये अद्य आरभ्य अमावस्यापर्यंत म्हणजे पहिल्या दिवसापासून ते अमावस्यापर्यंत पूजन करेल किंवा याच्यावर तुम्हाला जर द्वादशीपर्यंत करायचे असेल किंवा कृष्ण चतुर्दशीपर्यंत करायचं असेल तर त्याप्रमाणे द्वादशीपर्यंत कृष्ण द्वादशीपर्यंतम कृष्ण चतुर्दशीपर्यंतम जसं तुम्हाला असेल शक्य त्याप्रमाणे त्या संकल्पामध्ये बदल करायचा। अशा प्रकारे संकल्प केल्यानंतर मग अक्षरावरती पाणी 3 वेळा घ्यायचं सामनामध्ये सोडायचं। असा संकल्प केल्यानंतर मग गणपती पूजन करायचं। गणपतीला गोड खोबऱ्याचा नैवेद्य समर्पण करायचा। षोडशोपचार पूजन या प्रकरणामध्ये दिल्याप्रमाणे कलश दीप घंटा त्याचं पूजन करायचं आणि त्या कलशातलं पाणी आपल्या अंगावरती असं शिंपडायचं आणि सगळं झाल्यानंतर मुख्य पूजनाला सुरुवात करायची। आता मुख्य पूजनाला सुरुवात करताना कलशाची स्थापना केल्यानंतर कलशावरती जे ताम्हण ठेवलेलं आहे त्या ताम्हणामध्ये आपल्याला राधा कृष्णाची मूर्ती स्थापन करायची। समजा तुमच्याकडे राधा कृष्णाची मूर्ती नसेल तर त्याऐवजी सुपारीवर पूजन करा किंवा राधा कृष्णाची प्रतिमा असेल त्या प्रतिमेचं पूजन करा आणि हातामध्ये तुळशीपत्र आणि अक्षता घेऊन त्या देवतांचा ध्यान मंत्र खालीलप्रमाणे म्हणायचा। गोवर्धनधरं देवं गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं ध्यायेन्नवघनश्यामं द्विभुजं मुरलीधरं लसत्पीठपटं रम्यं सराधं पुरुषोत्तमं। याप्रमाणे ध्यान मंत्र म्हणल्यानंतर षोडशोपचार पूजनात दिल्याप्रमाणे श्री राधिका सहित पुरुषोत्तमाय नमः परत ऐका। श्री राधिका सहित पुरुषोत्तमाय नमः या नाम मंत्राने पूर्ण षोडशोपचार पूजन करायचं। असं पूजन केल्यानंतर मग नैवेद्य समर्पण करायचा। शिऱ्याचा असेल तर शिऱ्याचं नैवेद्य समर्पण करायचा। जे काही गोड केलं असेल तर नैवेद्य समर्पण करायचा। असं झाल्यानंतर आपल्याला नंदादीप स्थापन करायचं। ज्या ठिकाणी आपल्याला नंदादीप स्थापन करायचा आहे त्या ठिकाणी पहिला त्रिकोण काढायचा आणि मग असा पूर्ण उलटा त्रिकोण काढायचा। त्याला पृथ्वी तत्व असे म्हणतात किंवा स्वस्तिक काढायचं। त्या पृथ्वी तत्वावरती किंवा स्वस्तिकवरती एक तांब्याचं किंवा पितळेचं ताम्हण ठेवायचं। त्या ताम्हणामध्ये जो दिवा आपण नंदादीप म्हणून स्थापन करणार आहे तो जास्तीत जास्त तेल मावल अशा प्रमाणे मोठा ठेवायचा। जास्तीत जास्त मोठी वात करायची आणि तो दिव्याची स्थापना करायची। दिवा प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हात जोडून असा नमस्कार करायचा। भो दीपदेव रूपस्त्वं कर्मसाक्षी विघ्नकृत यावत् मास समाप्ती स्यात् तावत् अत्र स्थिरो भव। याप्रमाणे दिव्याची स्थापना केल्यानंतर दिव्याची पण पंचोपचार पूजा करायची। दूध साखरचा नैवेद्य समर्पण करायचा, प्रार्थना करायची आणि त्यानंतर रोज
त्याचं नियमित त्या देवतांचं म्हणजे राधा पुरुषोत्तमाचं म्हणजे राधा कृष्णाचं रोज पंचोपचार पूजन करायचं. पंचोपचार पूजन म्हणजे काय, तर रोज गंध फूल व्हायचं, उदबत्ती, दिवा ओळायचा आणि रोज कोणताही एखादा गोड नैवेद्य समर्पण करायचा. आणि अधिक मास महात्म्य पोथी वाचायची. त्याचे एकूण 31 अध्याय आहेत. जर तुम्हाला शक्य असेल, जसं तुम्हाला जमेल तसे 31 अध्याय उद्यापनाच्या दिवसापर्यंत ते अध्याय वाचून पूर्ण करायचे. किंवा विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणता येईल तुम्हाला, किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायला वेळ नसेल किंवा येत नसेल तर अष्टोत्तर नाम स्तोत्र किंवा 108 नावाची नुसती नामावली जरी वाचली तरी चालेल. हे जमलं नाही, मागं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विष्णूजी जे काय आचमनाच्या वेळी आपण 24 नावं घेतो, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, याप्रमाणे जे काही नाव आहेत 24 नावं श्रीकृष्णाय नमः पर्यंत 24 नावं म्हणायची. हे जमलं नाही तर निदान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. याप्रमाणे आपण पहिल्या दिवसाचं पूजन तुम्ही अवश्य करा आणि रोज श्रीकृष्णाचं राधाकृष्णाचं पूजन करून राधाकृष्णाचा आशीर्वाद तुम्ही मिळवा. आणि हा भाग आज आपण इथं श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करूया. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हा भाग आपल्याला कसा वाटला अवश्य कमेंटमध्ये लिहा. जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. शुभं भवतु.